नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 7.6 क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला दिले का बघा, इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स, असा हा तुमचा क्वेश्चन आहे मित्रांनो. येथे बघा, लिमिट एक्सटेंड 0 a raised to x minus b raised to x sin 4x minus sin 2x. इथं तुम्हाला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे, ठीक आहे. आता यामध्ये लॉगचा फॉर्म्युला असेल, इथे काय असेल आपला a raised to x minus 1 b raised to x minus 1, म्हणजे इथे 1 ॲडजस्ट करावं लागणार तुम्हाला. ओके मित्रांनो, तर बघा आता यामध्ये लिमिट x टेंड 0, परत आपण ॲडजस्ट करतोय a raised to x minus 1, हा एक ग्रुप झाला तुमचा, मायनस b raised to x minus 1, हा एक ग्रुप झाला. आता यामध्ये बघा, हा मायनस मायनस प्लस आणि हा मायनस 1 कॅन्सल होतो. ओके, म्हणजे आहे त्या कंडिशनवर आपण वापस येतो. आता आपण काय करूया, ॲज इट इज. ओके, साइन 4x मायनस साइन 2x. आता आपला जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, ठीक आहे, आपला जो फॉर्म्युला आहे लॉगचा, तर याच्या खाली आपल्याला काय पाहिजे, एक्स पाहिजे. ax मायनस 1 अपॉन एक्स आणि bx मायनस 1 अपॉन एक्स पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल, काय असेल तो बघा. लिमिट एक्सटेंड 0, त्याच्यानंतर a रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स जर असेल तर फॉर्म्युला होतो तुमचा लॉग ए, जे कोणी असेल बेसला, असा हा फॉर्म्युला आहे आपला. ओके, तर आता यामध्ये बघा, आपल्याला जर ॲडजस्ट करायचं असेल तर लिमिट एक्सटेंड 0 ब्रॅकेट 1 अपॉन एक्स आपण घेतोय एक्स्ट्रा, ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये परत a रेज टू एक्स मायनस 1 मायनस b रेज टू एक्स मायनस 1, ब्रॅकेट क्लोज, परत अपॉन मध्ये 1 अपॉन एक्स ब्रॅकेट साइन 4x मायनस साइन 2x, ब्रॅकेट क्लोज झालं. आता हा जो x आहे तो इथे पण जाणार, इथे पण जाणार, हा पण इथे पण जाणार, इथे पण जाणार, म्हणजे लिमिट एक्सटेंड 0. ओके, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये a रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस b रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स, परत इथे येणार साइन 4x अपॉन एक्स मायनस साइन 2x अपॉन एक्स. ओके मित्रांनो, हा झाला ब्रॅकेट. आता फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल, वरचं काय डायरेक्ट आपण लिमिट यूज करणार. ओके, काय येणार मग मित्रांनो, आता वर लॉग ए मायनस लॉग बी अपॉन, याचं ॲडजस्टमेंट करणार तुम्ही आता, कारण इथे 4x आहे, इथं 4 पाहिजे, मग साइन 4x अपॉन आपल्याला 4x म्हणजे 4 ॲडजस्ट करावं लागेल, म्हणजे इंटू 4 झाला, मायनस साइन 2x अपॉन एक्स इंटू 2. ओके, आता यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं लॉग ए अपॉन बी, त्याच प्रकारे इथे साइन 4x अपॉन 4x म्हणजे 1 इंटू 4 मायनस साइन, इथे काय येणार, 2 येणार, 2 2 कॅन्सल. ओके, म्हणजे साइन लिहायची गरज नाही, ठीक आहे, इथे आला 2, म्हणजे इथे 1 इंटू 2. ओके, त्यानंतर लॉग ए अपॉन बी अपॉन 4 1 4 मायनस 2, म्हणजेच काय आलं तुमच्याकडे, लॉग ए अपॉन बी अपॉन 4 मायनस 2 2. ओके,
नेक्स्ट 1/2 लॉग ए बाय बी. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे मित्रांनो. ओके, समजला. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. थोडे फॉर्म्युले झाले म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला इझी जात असणार. ठीक आहे, आता तर क्यूब आहे मित्रांनो 2⁻⁻⁻1. आता क्यूब आहे तर थोडंसं त्याला आपण ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करणार. कसं बघा, सॉरी. आता यामध्ये एल इज इक्वल टू लिमिट x टेंड 0 ब्रॅकेट 2⁻⁻1 इथे असणार क्यूब आणि इथे आपण काय करूया, एक्स क्यूब घेऊया. म्हणजे एक्स क्यूब एक्स्ट्रा आहे तो ऍडजस्ट करणार आपण. 3⁻⁻1 साइन एक्स. ठीक आहे, परत लॉग 1 प्लस एक्स ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, परत आता एक्स क्यूब हा ऍडजस्ट केलाय म्हणजे एक एक्स इथं टाका, एक एक्स इथे आणि एक एक्स इथे. एक्स इंटू एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स क्यूब होणार. हा एक्स क्यूब आणि हा एक्स क्यूब कॅन्सल होणार. क्लिअर. त्याच्यानंतर लिमिट काय करा आता, एक्स टेंड 0 क्यूब रूट काढा 2x-1 अपॉन एक्स होल क्यूब अपॉन 3⁻⁻1 अपॉन एक्स. त्याच्यानंतर साइन एक्स अपॉन एक्स, याची व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट क्लोज. आता हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. डायरेक्ट आपण लिमिट यूज करणार. काय करणार मग आता, वर काय येणार तुमच्याकडे, लॉग ए होणार आणि याचं काय होणार, क्यूब. तसंच इथे काय होणार, लॉग 3 इंटू, त्याच्यानंतर काय येणार मित्रांनो, इथे 1 येणार. बरोबर आहे. आणि इंटू याची पण व्हॅल्यू काय असते, 1 असते. लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. आता यामध्ये लॉग काय आहे वर, सॉरी इथे बेसला 2 असेल त्यामुळे इथे 2 असणार. ओके, त्याच्यानंतर हे समोर यायचा प्रयत्न करू देऊ नका कारण हा ॲज इट इज आहे आणि पूर्ण ग्रुपचा पॉवर येतो. ओके, म्हणून आता लॉग 2⁻³ अपॉन याने जर इंटू केलं तर लॉग काय होणार, 3. अशा पद्धतीचं या ठिकाणी आन्सर होतं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन आपण लगेच ताबडतोब पाहणार आहोत. पहा, इथे पण सेम कंडिशन असणार आहे. लिमिट आहे तुमच्याकडे एक्स टेंड 0 परत ब्रॅकेट. आता याला थोडंसं मल्टिप्लिकेशन करूया. 5⁻x इंटू 3⁻x 5 3 15 मायनस 5⁻x मायनस 3⁻x प्लस 1 अपॉन इथे येणार x साइन x ब्रॅकेट क्लोज. ओके, आता बघा इथे जर आपण 5⁻x कॉमन घेतला समजा मित्रांनो, लिमिट एक्स टेंड 0. ओके, त्यानंतर 5⁻x जर तुम्ही कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये येणार 3⁻x मायनस 1 येणार. इथे मायनस कॉमन काढला तर 3⁻x मायनस 1 होणार अपॉन, आणि इथे काहीच नाही म्हणजे 1 घ्या. ओके, अपॉन एक्स साइन एक्स ब्रॅकेट क्लोज. हे सेम असल्यामुळे एकच ब्रॅकेट घ्या मित्रांनो. लिमिट एक्स टेंड 0. ओके, तर पहिला ब्रॅकेट जो आहे तुमचा 3⁻x मायनस 1 होणार, त्यानंतर 5⁻x मायनस 1 होणार. ओके, अपॉन एक्स साइन एक्स होणार. क्लिअर. त्याच्यानंतर आता तर दोन ठिकाणी आपल्याला एक्स लागणार म्हणजे एक्सचा स्क्वेअर आपण ऍडजस्ट करणार. तर खाली पण आपण सॉरी एक्सचा स्क्वेअरच ऍडजस्ट करणार. ओके, चला तर मग
3 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स हा पहिला ग्रुप झाला. त्याच्यानंतर दुसरा 5 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स हा दुसरा ग्रुप झाला. अपॉन एक्स साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. एक्स स्क्वेअर मधला हा स्क्वेअर आणि एक्स कॅन्सल झाला मित्रांनो. तर डायरेक्ट रूल यूज करा. लॉग 3 मायनस लॉग 5 आपण इथे काय असेल एक्स आणि एक्स स्क्वेअर मधला एक्स कॅन्सल झाल्यानंतर साइन एक्स अपॉन एक्स म्हणजे 1. ओके, फॉर्म्युला तयार झालाय तुमचा. तर लॉग जर कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय येणार तुमच्याकडे 3 अपॉन नाही मल्टिप्लिकेशन आहे ना हे. ओके, यस यस यस, हे मल्टिप्लिकेशन आहे मित्रांनो, हे मल्टिप्लिकेशन आहे. तर तुम्ही लॉग या ठिकाणी कॉमन काढू शकणार नाही. ओके, म्हणजे आन्सर तुमच्याकडे जे असेल लॉग 3 इंटू लॉग 5 अशा पद्धतीचे हे आन्सर तुम्हाला मिळणार. चला पुढचा क्वेश्चन आपण घेणार मित्रांनो. सेम त्याच मेथडचा क्वेश्चन आहे बघा. पहा, फक्त व्यवस्थितरित्या करायचं आहे. एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड 0. आता इथे स्क्वेअर करायचं आहे. 5 रेज टू काय करा 5 रेज टू स्क्वेअर घ्या. ठीक आहे, स्क्वेअरच्या ऐवजी एक काम करा, पहिले एक्स घ्या नंतर स्क्वेअर घ्या. ओके, त्याच्यानंतर मायनस 2 इंटू 5 रेज टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स साइन एक्स ब्रॅकेट क्लोज. परत मित्रांनो लिमिट एक्स टेंड 0. ठीक आहे, आता ए स्क्वेअर मायनस इथे आहे 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला तुमचा तयार झाला 5 रेज टू एक्स मायनस 1 होल स्क्वेअर अपॉन एक्स साइन एक्स. आता इथं स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला एक्स हा स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करावं लागेल मित्रांनो. तर लिमिट एक्स टेंड 0 परत 5 रेज टू एक्स मायनस 1 इथे मी जर एक्स ॲडजस्ट केला आणि त्याचा होल स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर मी ॲडजस्ट केला, तोच तुम्हाला खाली ॲडजस्ट करावा लागेल मित्रांनो डिनॉमिनेटरला. हा झाला एक्स स्क्वेअर, स्क्वेअर आणि एक्स कॅन्सल झाला ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट एक्स टेंड 0 परत 5 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स होल स्क्वेअर परत साइन एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट क्लोज. क्लिअर. परत मित्रांनो 5 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स होल स्क्वेअर आहे. सरळ काय होणार तुमच्याकडे लॉग 5 होल स्क्वेअर अपॉन काय येणार 1 म्हणजे आन्सर जे आलेलं आहे ते आहे लॉग 5 होल स्क्वेअर. अशा पद्धतीचं या ठिकाणी हा क्वेश्चन होता मित्रांनो. पुढे जाऊया. सेम मेथड आहे. ठीक आहे, बघा आता इथे लिमिट ओके लिमिट आहे एक्स टेंड 0. आता इथे थोडंसं आपण स्क्वेअर रूट काढूया 7 रेज टू एक्स होल स्क्वेअर मायनस 2 इंटू 7x इंटू 5 रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स होल स्क्वेअर अपॉन इथे काय आहे साइन एक्स लॉग 1 प्लस 2x ब्रॅकेट क्लोज मित्रांनो. ओके, आता यामध्ये बघा लिमिट एक्स टेंड 0 ॲज इट इज हा डायरेक्ट वरचा फॉर्म्युला एचा स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 7 रेज टू एक्स मायनस 5 रेज टू एक्स होल स्क्वेअर अपॉन साइन एक्स लॉग 1 प्लस 2x ब्रॅकेट क्लोज. क्लिअर आहेत. आता यामध्ये बघा तुम्हाला इथे ॲडजस्ट काय करावं लागणार, पहिले 1 ॲडजस्ट करावं लागणार. मग लिमिट एक्स टेंड 0 ब्रॅकेटमध्ये काय करणार तुम्ही 7 रेज टू एक्स मायनस 1 हा एक ब्रॅकेट घ्या मायनस 5 रेज टू एक्स मायनस 1 हा एक ब्रॅकेट घ्या आणि परत याचा होल स्क्वेअर असेल. लक्षात येत आहे, कारण इथे मायनस 1 आपण ॲडजस्ट केलेला आहे दोन्ही साईडला, हा कॅन्सल पण होतो. ठीक आहे, परत साइन एक्स लॉग 1 प्लस 2x
ब्रॅकेट क्लोज. परत मित्रांनो लिमिट एक्सटेंड 0, इथे काय करा, स्क्वेअर असल्यामुळे एक्स हा तुम्ही ॲडजस्ट करा, 7 - x - 1 x ब्रॅकेट क्लोज मायनस 5 - x - 1 x ब्रॅकेट क्लोज, आणि काय होणार, होल स्क्वेअर होणार, अपॉन इथे पण आपण काय केलं, एक्स आहे ना, तर एक्स स्क्वेअर हा ॲडजस्ट केला, स्क्वेअर, ठीक आहे, एक्स एक्स. आता इथे काय होणार मग, साइन एक्स अपॉन एक्स, परत लॉग काय येणार, 1 + 2x अपॉन एक्स. बट आता अजून एक ॲडजस्ट करावं लागेल, कारण एक्सच्या बाजूला 2 आहे, मग इथे आपल्याला 2 पाहिजे. क्लिअर आहे. मग इथे 2 साठी काय करावं लागेल, तिथे ॲडजस्ट करावं लागेल. मग लिमिट एक्सटेंड 0, 7 - x - 1 अपॉन x ब्रॅकेट क्लोज मायनस 5 - x - 1 अपॉन x ब्रॅकेट क्लोज, त्याच्यानंतर होल स्क्वेअर. ओके. परत साइन एक्स अपॉन एक्स मायनस लॉग 1 + 2x अपॉन 2x इंटू 2. ओके. आता फॉर्म्युला आला बरोबर, ॲडजस्ट झाला. हां, याचे तर फॉर्म्युले फार गरजेचे आहेत मित्रांनो, फॉर्म्युले असू द्या लक्षात. पहा आता डायरेक्ट लिमिट यूज करूया. पहिला जो ब्रॅकेट आहे लॉग 7 आहे मायनस लॉग 5 आहे. ओके. आणि मोठा ब्रॅकेट येणार, त्याचा होणार स्क्वेअर. त्याच्यानंतर परत काय येणार इथे, अपॉन मध्ये हे 1, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये सॉरी हे इंटू आहे. ओके. त्याच्यानंतर 1 इंटू काय होणार इथे, 1 इंटू 2, कारण याची व्हॅल्यू काय येते, 1च येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर याला काय करा मग, लॉग 7/5, त्याचं काय होणार, होल स्क्वेअर होणार, आणि हे बाहेर टाका इकडे 1/2. अशा पद्धतीचं या ठिकाणी मित्रांनो आन्सर आहे. ठीक आहे. चला आता क्वेश्चन नंबर पुढचा म्हणण्यापेक्षा क्वेश्चन आपले या ठिकाणी 7.6 कव्हर झालेले आहेत, सर्वचे सर्व 7.7 नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर जरूरच करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.